मोनिका, काय मग तयारी कधी करणार? कसली? विक्रांत, लोणावळ्याला चाललाय ना तुम्ही? तू, आत्या आणि मानसी? हो. मला नाही सांगितलंस? मानसी येते तुमच्या बरोबर ते? मलाही ते आजच कळलंय मोनिका. मला तर आत्ता कळलं. मानसीकडून? मोनिका, तो डिसिजन माझा नाही, आत्याचा आहे. आणि मानसीच्या करिअरसाठी तो महत्वाचा आहे असं तिला वाटतं. आणि ते बरोबर पण. म्हणून तुलाही तिने यावं असं वाटतंय ना? मोनिका, मी तुला विचारलं होतं तुला यायचं का? तूच नाही म्हणालीस. तू अजूनही येऊ शकतेस. विक्रांत, मस्करी करत होते मी. जा तुम्ही तिकडे. काय आहे, तुमचं प्रोफेशन सारखं आहे, तुमचे विषय सारखे आहे. मी तुमच्यात काय करणार आहे? मी अजिबात चिडले नाहीये आणि उपवासाने तर अजिबात बोलत नाहीये. ऍक्च्युली मला असं मस्त फ्री वाटते माहितीये. फॉर एक्झाम्पल, जेव्हा एखाद्या स्टुडंटला सांगितलं जातं ना की त्याला लेक्चर देणारे 3 शिक्षक 4 दिवसांसाठी सुट्टीवर चालले, तेव्हा त्याला कसं वाटेल? आनंद, फ्रीडम, एन्जॉयमेंट. अगदी तसंच वाटतंय मला. म्हणजे तू इथे जे नाही करायला हवं तेच करणार आहेस, बरोबर? कम ऑन विक्रांत, मस्करी कळत नाही का रे तुला? मी काहीही वेडवाकडं करणार नाही. तुमच्या ट्रिपच्या रंगाचा बेरंग होईल असं मी अजिबात वागणार नाही. ओके मोनिका, मी ट्रिपला नाही, कॉन्फरन्सला जातोय. तेच रे, कॉन्फरन्स इकडे गेल्यानंतर सुरू होणार आहे ना. तोपर्यंत प्रवास. आणि प्रवासात जी मजा करतो त्याला ट्रिपच म्हणतात ना. चल, ट्रिपची पॅकिंग करूया. मोहन, आलो आलो. दे रे पिशवी. हा, ठीक आहे. अगो बाई, अरे एवढ्याशा डब्यासाठी एवढी मोठी पिशवी? हो का? मला वाटलं ही पण लहान पडेल. हे काय रे हे? उगाच छळू नकोस रे त्यांना. खरंच नाही. मी वहिनी, मला खरं सांग, म्हणजे अख्ख्या कॉन्फरन्सला एका वेळचं जेवण पुरेल एवढं देशील ना? बरोबर तू? हे बघ रे कशी चेष्टा करतोय माझी गीता. ठीक आहे, आणली छोटी पिशवी. बघ, आणली होती हं? अरे हा बघ आला, जगातला सगळ्यात लकी माणूस. नक्की का? का म्हणजे काय? अरे काम पण होणार, कॉन्फरन्स पण होणार, मजा पण करणार आहे. त्यात आमच्या बहिणाबाई बरोबर. काका, सकाळी सकाळी बकरा नको बनवूस मला. ए, तू पण जातेस ना? नाही गीता काकी, मी फक्त माझ्या नवऱ्याला निरोप द्यायला आले. ए, तू जायला हवंस बरोबर. काका, इकडे एका डॉक्टरमुळे बोर होतं मला. आणि तिकडे तर डॉक्टर्सची कॉन्फरन्स, म्हणजे वेळच लागायचं. विक्रांत, हे घे. विक्रांत, तुमचं सगळं आवरून झालंय ना? नाही म्हणजे तुम्ही लवकर निघा, नाही तर उशीर होईल तुम्हाला. काय गो मोनिका, अगं तो एवढा निघालाय आणि तुला त्याला निरोप देताना वाईट नाही वाटत आहे? बहिणी, दादा विरारला जायला निघाला ना तरी तुला अगं बाई विरार आता असं होतं. बघ बघ जरा सुनेकडनं शिक. कसं बिंदास राहायचं असतं ते. बघ हं. ए, नको रे मोहन, त्रास. बरं आई, चल निघायला हवं. मानसी आणि आत्या आल्याच वाटतं. चला. तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. चला. हॅलो मंच, छान आहे ड्रेस एकदम. थँक्यू गीता. नाही, मोहन म्हणाला तसं ट्रिपला चाललाय तसा फील येतो एकदम. हाय गीता काकी. ओ हाय. हॅलो काका. हॅलो. काय मग?
झाली ट्रिपची तयारी? मानसी, ताईला सांगितलं नाहीस का आपण कॉन्फरन्ससाठी जातोय म्हणून? काय मानसी, शेवटी आमच्या बहिणा बहिणी पकडलंस ना तुला. ते कसं आहे माहितीये, जरा हुशार विद्यार्थी दिसला ना की लगेच करिअरसाठी त्याच्या मागे लागलीच म्हणून समजा. अरे तुझ्या मागे लागले ना म्हणून तर तुझा क्लास सुरू झाला. कोर्स जोक सपाट, पण खरंच ताई तू खूप फोकस्ड आहेस. ऑल द बेस्ट. थँक्यू. तिथे कॉन्फरन्सला जाऊन पण लोकांना पकवणार असशील ना? ठीक आहे. आई, तुम्हाला एक डबा दिलायस ना ऑलरेडी? अरे हो, पण मानसीला माझ्या हातचा चिवडा आवडतो. थँक्यू सो मच काकी. विक्रांत, आय थिंक तुम्ही आता निघायला हवं. नाही तर सगळ्या डॉक्टरांना इकडेच बोलावं लागेल आणि अंगणातच कॉन्फरन्स करावी लागेल. आत्या, मानसी, चला निघूया आपण. ओके, बाय बाय. येस, हॅपी जर्नी. थँक्यू. बाय ग. जपून जा. हा. चिवडा सगळा दिलास काय? ए, चल. थोडासा दे मला पण खायला. चला. आजी परत कधी येणार आहे? आई, 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 आई ग देवा. थोडं पाणी पिऊया. आजी थांबा, मी देते पाणी. दमला असाल ना खूप? ग चालत आले मुद्दाम, व्यायाम म्हणून नाही ग. अजून देऊ? पुरे. मला? कशाबद्दल? कवर काढून देतेच. ओके. तू पण खा माझ्या बरोबर. थँक्यू आजी. आणि अरे हो, तू काय मला विचारायला आली होतीस? अगं काय आहे, मी एकदा गोड खाल्लं ना की मला कुणाला नकार देता येत नाही. आजी, 4 दिवस विक्रांत घरी नाही आहेत ना? हो. आणि मानसी सुद्धा तिथे नाहीये. सो मी माहेरी जाऊ प्लीज? थँक्यू सो मच आजी. तुझ्याबद्दल? मला माहेरी जायला परवानगी दिल्याबद्दल. मी कधी दिली परवानगी? आत्ताच. हं? तुम्ही गोड खाल्लात ना, मग आता तुम्ही मला नकार नाही देणार. हुशार आहेस हं? जा जा. अरे हो, हे घेऊन जा तुझ्या आजीला माझ्याकडून. नक्की. काय ग, हे तिघं तिथे पोचले असतील का? छान छान. मस्त गाता हो तुम्ही आत्या. मस्त गाते. मी आपली गाते ग. चाल वगैरे तुम्ही सगळी समजून घ्यायची. आणि प्रवास करत असताना असं गाणी वगैरे म्हणत चाललं ना की खूप फ्रेश वाटतं, खूप छान वाटतं मनाला. बरोबर आहे.
तसंही मला ना असं धीरगंभीर बसून राहायला अजिबात आवडतच नाही खरं तर. या माझ्या भाच्यासारखं. मानसी, तुलाही असं नाही का ग वाटत की हा जरा जास्तच गंभीर बसून असतो? याचं एक सिक्रेट सांगते तुला. सांगू का? कसलं सिक्रेट? त्याच्या लहानपणीची गोष्ट आहे. शाळेत होता तेव्हा तो, आणि याने एका नाचात भाग घेतला होता. कुठला डान्स करायचा होता? भांगडा नृत्य. भांगडा? ते बले बले करताना हा अगदी एवढूसा. पण तुला सांगते, आम्ही काजळाने ना ह्याला दाढी मिशा लावल्या होत्या सगळ्या. सो क्यूट. त्याचा फोटो पण असेल. अलका वहिनी दाखवेल तुला कधीतरी. हो, मी नक्की बघेन. ए, तो कणीसवालाच आहे ना? थांबूया का रे? हा, बी केअरफुल, बी केअरफुल. चलो. पॉइंट. दादा 3 कणसं द्या. लिंबू आणि मीठ लावा त्याला. जास्त छान लागतं लिंबू मीठ लावल्यानंतर. किती मस्त सीझन आहे का. आणि आपण उगाच गाडीत बसून एसीच्या वारा खात होतो. एक फोटो काढूया का आपण? एक सेल्फी काढू. चालेल. हो, छान आहे. आत्या, मी इतक्या धमाल असाल असं वाटलं नव्हतं मला. आणि तुम्हाला सुद्धा भांगडा येत असेल असं वाटलं नव्हतं. थँक्यू. सिम्पली फंटास्टिक. विक्रांत, आता जाताना मी गाडी चालवू का? तू आधी कधी लॉंग डिस्टन्स चालवलंस का? नाही, पण आता ट्राय करते ना. ओके. एक मिनिट. मी मागे बसते विक्रांत, तू पुढे बस. आत्या, मी नीट चालवेन, तुम्ही काळजी नका करू. जस्ट चिल यार. मी गंमत करत होते. याला पण जरा हसायला शिकवलं पाहिजे. चला आत्या, चल. आत्या परत फॉर्म मध्ये. ऑफकोर्स मिलेंगे यार, म्हणूनच तुला फोन केलाय ना मी. मग ओके ओके फाईन, मी लगेच निघते. येस येस, आय विल बी देअर. ओके बाय. काय धडाधडात आली, सारखी फोनवर बोलतेस. जरा शांत बस. आता पूर्वीसारखं वागून नाही चालणार मोनू. आले मी, पकड. अरे अगं ए,
काय चाललंय काय तुझं हे? आजी प्लीज आता तू सुरू होऊ नकोस हा. मला एन्जॉय करू दे ना. आय एम अ फ्री बर्ड ना. अगं हो, मी कशाला काय म्हणते. बरं तुला काय देऊ? काहीतरी गरम गरम खायला करू का चहा बिस्किट देऊ? आजी मला काही नकोय. मी आता बाहेर चालले. हा अगं आत्ता आलीस आणि लगेच आजी कुठे? प्लीज निघते. अरे हो सॉरी विसरलेच मी. तू काय मला देतेस? मी तुला एक गंमत देते बघ. हे घे. अगं हे काय? आजी सासूंनी दिलंय स्पेशली तुझ्यासाठी. चल मी तर निघते, मला उशीर होतोय खूप. आणि वाट पाहू नकोस. ओके बाय. मोनू अगं हे जेवायला तरी येणार आहेस का? आज मोनिका नाही आहे जेवायला. हो आता 3 दिवस नसेल ती. माहेरी गेली मला न सांगता. अगं आईंना सांगून गेली. जाऊ दे. हो वहिनी मला माहिती आहे ते. पण तुम्ही मला सांगा वहिनी, इतक्या बिनधास्तपणे आपण आईंना विचारायला जात होतो का? मला तरी नाही आठवत. अगं ही पिढी पुढची आहे. बिनधास्त आपल्याला हवं तेच करणारी. असं काही नाही वहिनी. आता तुम्ही मला सांगा, आपला विक्रांत कुठे आहे तसा? उलट तो सगळ्यांचा विचार करत वागत असतो. विक्रांत वेगळाच आहे आणि त्याच्यासारखे या जगात कमीच असतात. तो सगळ्यात आधी इतरांचा विचार करतो. आमचं बघा ना, ती सरळ आईंच्या खोलीत जाऊन त्यांच्याकडून परमिशन काढून घरातून गायब झालीच होती. तुम्हाला तरी विचारलं का होती मी? नाही, मला आईंनीच सांगितलं. कसं आहे ना, प्रत्येक पिढीला मिळणारे फायदे वेगळे आणि तोटेही वेगळे. आणि जाऊ दे ना. आणि काय ग, ती काय तुझी मैत्रीण आहे तुला बाय करून जायला? हा हो मैत्रीणच आहे माझी ती. आणि मी काय फार मोठी नाही तिच्यापेक्षा. हो तर 16वच लागले ना तुला. वहिनी नाही, पण तरी सुद्धा मला वाटतं तिने मला सांगूनच जायला हवं. हॅलो. तू बाहेर आहेस का? मी आजीकडे आले. ठीक आहेस ना तू? मी मजेत. ऐक ना विक्रांत, आजी झोपली आहे. ओके टेक केअर. ओके बाय. हेलो, किधर है तू? ओके ओके फाइन, मी सुद्धा पोहोचते. ओके बाय. हॅलो यार, कुठेस तू? मी पोहोचले पण तेव्हापासून वाट बघते तुझी. बाय.